मालवण गावामध्ये ओहोळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कुंड आहेत। या ठिकाणी तसेच घुमडे गाव हद्दीतील भारत गॅस गोडाऊन बाजूला असलेल्या धबधबा ठिकाणी शहरातील आणि बाजूच्या गावातील लोक येऊन पार्ट्या करतात, दारू पिऊन अश्लील वर्तन करतात। यासाठी गावात गस्त वाढवावी, गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि तसंच महिला आणि ग्रामस्थ यांनी मालवण पोलीस प्रशासनाकडे केली आहे। नांदरुख ग्रामपंचायत, साळकुंभा तसेच घुमडे ग्रामपंचायत येथे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा सुरू झाल्यामुळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत। त्यामुळे इकडची जवळपासच्या एरियातील आणि तालुका बाहेरीलही लोक तिथे स्नानासाठी येतात। प्राथमिकता आम्ही असं विचार केला स्थानिक ग्रामस्थांनी की 2-3 महिन्याचाच पावसाळा ऋतू असतो, त्यांना आनंद घेऊन काय तो जाऊन दे। परंतु नंतर असं व्हायला लागलं की पूर्ण पार्ट्या सुरू झाल्या। तिथे पत्रावळी, ड्रोन, पूर्ण ग्लास प्लॅस्टिकचा खच पडला। तसेच एवढं करून तिथे महत्त्वाचं म्हणजे गणपती विसर्जनाची कोंड आहे, तिथे आमचा मांड आहे। त्या ठिकाणी पार्ट्या करून अक्षरशः मटण वगैरे तिथे ओततात, ते पावित्र्य पूर्ण त्याने मलिन करून टाकलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे साहेबांना की तिथे हे बंद व्हायला पाहिजे। दारू मटण पार्टीने महत्त्वाचं म्हणजे तिथे एक बाजूला पूल आहे, त्या पुलावरती बसून बिअर पितात आणि त्या प्रवाहामध्ये बाटल्या सोडतात बिअरच्या, ते धबधब्यावरती जाऊन फुटतात। आम्हाला गणेश विसर्जनाच्या वेळी पूर्ण बऱ्याच लोकांच्या पायाला काचा लागलेला आहे आणि त्यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून ह्या स्पॉट म्हणजे बंद करावं, हे बंद होणं गरजेचं आहे। तसेच शाळकरी मुलं मुली असतात, 5:30ला शाळा सुटल्यानंतर त्या रस्त्याने ये जा करतात। त्या रस्त्यावरती रात्री काळोख पडेपर्यंत हे मद्यपी अक्षरशः धुडगूस घालून परिपूर्ण तिथे हैदोस त्यांनी घातलेला असतो। प्राथमिकता हे सांगतात की आम्ही जरा आंघोळ करतो, अर्ध्या रस्त्यामध्ये जातो, परंतु नंतर हे एकदम पिल्यानंतर यांचा दाऊद इब्राहिम होतो पूर्ण। मग ते कोणाला विचारत नाही, काय नाही, आमचं काय ते करून घ्या, तुम्हाला इथे भेटतो तिथे भेटतो, तुमचं बघून घेऊ, अशी दादागिरी करतात। आजूबाजूच्या एरियामध्ये पूर्ण नारळ चोरीला पण गेलेले आहेत, चोर पकडलेले आहेत। त्याच्यामुळे सर्व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आम्ही घुमडे सरपंच, तसेच नांदरुख सरपंच, उपसरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी इथे येऊन मालवण पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं। आमचा मूळ हेतू असा नाही की कोणाला दुखवावं, परंतु तिथे व्यवस्थित जर झालं, तुम्ही आनंद काय ते लुटा, परंतु जे काय चाललं आहे ते चुकीचं आहे। काचांचा तिकडे खच पडला आहे आणि परवा पूर्ण आम्ही तिथे कुंपण घातलेलं होतं, ते कुंपण तोडून आतमध्ये गाड्याने येऊन पूर्ण त्यांनी हैदोस माजलेला होता आणि हे बंद होण्याची गरज आहे। आणि ग्रामस्थांच्या आरोग्य तिथे कपडे धुण्यासाठी पण महिला जातात, त्यांना काहीतरी होऊ शकतं। आणि आमचा धबधबा जो आहे तो एकदम खोल आहे, लोणावळ्यासारखी परिस्थिती इथे उद्भवायला वेळ लागणार नाही, ह्याची दक्षता घेऊन आम्ही अर्ज दिलेला आहे, जेणेकरून नागरिकांना आमच्या त्रास नको। त्याच्यासाठी पुन्हा जर तिथे आंघोळीसाठी कोण आले तर आम्ही पोलीस साहेबांना इथे फोन करून कळवणार आहोत आणि त्यांना कारवाई करण्यास सांगणार आहोत। यावेळी पोलिसांनीही गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलं। यावेळी नांदरुख, घुमडे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसंच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी अमित खोत, मालवण।